जादूगार म्हणून केली जाते. आम्ही कॉलेजमध्ये शिकत असताना इथे जवळच जादूगार रघुवीर म्हणून राहत होते आणि आम्ही कधी जाता येता त्या ठिकाणी थांबून त्यांची भेट घ्यायचा प्रयत्न करायचो. पण त्याची काही जादू आत्मसात करता आली तर ती त्याच्या आयुष्यात होते. त्याचा हा चेष्टेचा वाद सोडून द्या. पण मला आनंद आहे की आज भेटता आले. ही संबंधितांची संघटना, त्याची वास्तू, त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे काही महत्त्वाचे सरकारी संस्थे होते त्यांच्याशी माझा हा सुसंवाद असायचा. साधारणतः पत्रकार म्हटल्याच्या नंतर बऱ्याच काही गोष्टी कौतुकाच्या सांगितल्या जातात. माझा अनुभव असा आहे की पत्रकार आणि व्यवहार याचा संबंध फार मर्यादित आहे. आणि त्याचं कारण ही जागेची ज्या वेळेला मान्यता द्यायचा प्रस्ताव माझ्या पुढं होता आणि त्यावेळी त्या कलेक्टरला मी सांगितलं ही जागा अतिशय अफूट आहे, अधिक घ्यायची गरज आहे. इथं आम्ही SMDC फाउंडेशन मला तो जवळच आहे शेजारची, आणि अशा 2-3 संस्था या नजरेसमोर होत्या. पण त्यावेळेच्या आमच्या पत्रकार मित्रांनी सांगितलं ही जागा आम्हाला गरजेपेक्षा अधिक आहे आणि त्यामुळे काय अधिक नको. आणि त्यामुळे साधारणतः व्यवहाराचा तुमचा संबंध हा याचा स्पष्ट होतो. असा का नवीन जागेच्या शोधात आहे, चांगली गोष्ट, त्याच्यात यश मिळो अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पत्रकार, वृत्तपत्र या सगळ्या गोष्टीशी ठरवून मला कधी ना कधी संबंध आला. एक काळ असा होता 1958-59 की त्यावेळेला सकाळमध्ये जाहिरात आली की चिरणी पत्रकार याच्यासाठी अर्ज करावा आणि मी अर्ज केला. आणि माझी मुलाखत एक कर्नल साठे म्हणून व्यस्त होते सकाळमध्ये नानासाहेब फुलेकांच्या बरोबर. त्यांनी माझी मुलाखत घेतली. मी आणि माझे मित्र विठ्ठल मणियार आमच्या दोघांची त्यांनी निवड केली. आणि निवड केल्याच्या नंतर काही दिवस त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली. सकाळ आणि सावंतांचा सगळा संच यांची काही वैशिष्ट्य होती. त्याच्या बातम्या बघितल्याच्या नंतर मी सुद्धा अस्वस्थ व्हायचो. बातम्या काय की दोन म्हणजे उरूस होता, लांगड्याचा खंप वाढला. लांगड्याचा खंप वाढला की बातमी द्यायची काही आवश्यकता नसं मला वाटायचं. पण नानासाहेबांशी बोलल्याच्या नंतर ते सांगायचे की दररोजच्या वाचकांना आपल्या गावचं काहीतरी आलं हे कळल्याच्या नंतर वृत्तपत्राच्या बद्दलची आत्महत्या त्यांच्यात वाचते. त्यामुळे ही बातमी लहान दिसली त्याची सुद्धा तिला एक वेगळं महत्त्व आहे. बातमी याची वर्तमानपत्रामध्ये की मेहमान नदीला पूर आला आणि लोकांनी कलिंगडाची लागून केली ती कलिंगड वाहून गेली. आता ही बातमी सकाळमध्ये. आता या सगळ्या बातम्या मला अस्वस्थ करायच्या. पण त्यावेळेचे जे कोणी होते मालक लोक त्या सगळ्यांचा दृष्टिकोन शेवटच्या माणसाच्या दृष्टीनं महत्त्वाची बातमी साधी असली तर तिला प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. नंतर एक दिवशी आम्ही लोकांनी ठरवलं, फारसं लोकांना माहिती नाही, आपणच एखाद्या वर्तमानपत्र काढावं
आणि मी आणि आमचे एक दोन मित्र होते, दोघांनी मिळून एक वृत्तपत्र काढलं. त्याचं नाव नेता. ते काढलं. साधारणतः 1-2 अंक निघाले, पुन्हा काही निघू शकले. नंतरच्या काळामध्ये मी पुण्यात शोधलं आणि पक्षाचं काम करत होतो. तेव्हा काकासाहेब गाडगे मार्ग मुंबई इथं जे काँग्रेस भवन आहे तिथं मी राहत असे. आणि आमची काही लोकांची मैत्री झाली. त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, त्याच्यामध्ये एक V.K. देसाई म्हणून होते, हयात नाही ते आधी, अतिशय उत्तम लिहायचे. आणि एक शशीशेखर वेधक म्हणून आमचे मित्र होते. ते इंग्लंड असत, नंतर तिथल्या लेबर पार्टीत काम करायचे आणि त्यानंतर ते परत आले. तर आम्हाला चौघांचा ग्रुप असायचा. त्यावेळेला वेधक आमच्या मागे लागले की आपण काहीतरी वर्तमानपत्र काढू. आता एक अनुभव इथला होता, पण त्याच्याबद्दल काय हरकत नाही. मग बाळासाहेब ठाकरे, मी आणि आमचे 2 सहकारी प्रत्येकाने 5-5 हजार रुपये गोळा केले आणि 20,000 रुपये खर्च करून गुंतवून आम्ही राजनीती नावाचं एक पत्रक काढलं. त्याचं स्वरूप आमच्या डोक्यात होतं. त्या काळात टाईमचा अंक होता तसं करावं. पण ते शशीशेखर वेधक हे इंग्लंडमध्ये बरेच दिवस राहून आल्यावर ते साधारणतः टाईम्स वगैरे असाच विचार करायचे आणि त्याप्रमाणे आपण करावं. त्याच्यात राज्यांचे विभाग असावेत, आंतरराष्ट्रीय विभाग असावेत, शास्त्र शिक्षण या गोष्टी काय असावं, क्रीडा काय असावं, असं सगळं आमच्या पुढं बांधलं आणि आम्ही छोटी मान्य केली आणि पहिला अंक काढायचं ठरवलं. अंक काढला. बाळासाहेबांच्या घरामध्ये त्यांच्या एक भगिनी होत्या आणि त्यांना त्याला काय म्हणतात म्हणजे देवी अंगात येते ना, असं काहीतरी त्यांना होतं. आणि बाळासाहेबांनी सांगितलं की आपण काढायचा प्रसाद कसं, पहिला अंक कुठं द्यायचा याचा आपण सल्ला त्यांचा घेऊया, भगिनीचा. आणि नंतर त्यांच्या अंगात ती देवी आली आणि त्यांनी सांगितलं की सिद्धिविनायकला जाऊन पहिला अंक द्या आणि अंकाला अशा पद्धतीची मागणी मिळेल की तुम्हाला अंक सर्व दिसायचाच नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही चौघांनी जाऊन सिद्धिविनायकामध्ये तो अंक वाहिला. पुन्हा तो अंक दिसला नाही. आम्हालाही दिसला नाही, वाचकांना दिसला नाही. या सगळ्या गोष्टीचा एकदा अनुभव आल्याच्या नंतर आता तुमच्या धंद्यात पडायचं नाही हा निकाल घेतला. पण माझ्या धाकट्या भावाला काही आवडलं नाही. तो विचार अजूनही त्या क्षेत्रात आहे, त्यांचं काय चालून द्या, पण मी काय त्याच्यामध्ये नाही. असो, आता काही तुम्हाला विचारायचं असलं तर म्हणजे आमचा बाळासाहेब ठाकरेंच्या वृत्तपत्र क्षेत्रात आम्ही केलेल्या कामगिरी त्याबद्दलचा प्रश्न न विचारता इतर काही विचारले करतात. मला असा प्रश्न आहे, मी थोडा दरवेळेच्या फुलोपेक्षा वेगळा प्रश्न विचारतो. तुम्ही आता इतक्या वर्ष राजकारणात आहात, पत्रकारांना जवळून पाहत आहात, एवढा सगळा काळ बदलतोय, तंत्रज्ञान बदलतोय, तर तुमच्या नजरेतनं पत्रकारिता कशी बदलते, तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? तुमच्या नजरेतनं पत्रकारिता कशी बदलते? काळ बदललाय, तुम्ही एवढ्या वर्ष पत्रकारिता बघितली, आता कशी पत्रकारिता बदलली? तंत्रज्ञान साहजिकच आहे. आता टेक्नॉलॉजी या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम करते. सुधारणा आहे, क्वालिटी आहे, त्याच्यामध्ये तुमच्या स्पर्धाही दिसते. कोणता अंक वाचावा आता प्रत्येकाच्या अवधी निवडी असतात. आता सांगणं गैरसमज करू नका. आता मी दिल्लीमध्ये जे असतो, पार्लमेंटच्या सेशनमध्ये राहतो
पहिला अंक मी जो सकाळी वाचतो तो मी इंडियन एक्सप्रेस वाचतो आणि नंतर इतर अंक वाचतो. महाराष्ट्राच्या वेळी मी तो पहिला अंक मी लोकसत्ता वाचतो आणि त्याच्यानंतर मग सकाळ आमचे पुण्यनगरी किंवा तत्सम सगळे महाराष्ट्र संस्कृती. एक काळ असा होता की वृत्तांतपत्र वाचायचं म्हणजे त्यानंतर नुसतं वृत्तांतपत्र नाही की त्याच्यात अग्रलेख कोणाचा याच्यावर वृत्तांतपत्रांचं लक्ष असतं. गावं करणे, त्याच्यानंतर गोविंद चळवळकर आणि त्याच्यानंतर रणा लाटे हे पत्र होते. जी ही महाराष्ट्राची सुरुवात करायला झाली होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये गोविंदराव होते. या सगळ्यांचं म्हणजे वाचणीपेक्षा आजचा अग्रलेख काय याच्यावर आम्हाला लोकांचं जास्त लक्ष. आणि त्याच काळात आणखीन एक संपादक होते, त्यांचं नाव फा गाडगे. फा गाडगे यांची सुद्धा अग्रलेख आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आल्याच्या नंतर प्रभातमध्ये वारा कोथरलेंचे अग्रलेख हे सुद्धा वाचनीय अशा प्रकारचे अग्रलेख असायचे. त्यामुळे वृत्तपत्राकडे बघत असताना माझा सुरुवातीचा दृष्टिकोन त्याचे संपादक आणि त्यांचे लिखाण आणि आज गोविंदरावनी काय लिहिलं आहे, जीवीने आज काय लिहिलं आहे, एखादी घटना देशामध्ये घडली तर त्याचा औत्सुक्य असायचं. हल्ली माफ करा, संपादकांची फारशी ओळख नाही. म्हणजे एक दिवशी मी प्रवासात होतो आणि माझ्या शेजारी गृहस्थ बसले होते. त्यांना मी सहजच विचारलं, आपण काय करता? त्यांनी सांगितलं टाइम्स वगैरे नाही. म्हणजे टाइम्सचे अमुक अमुक संपादक नाही. मी तो विभाग मी बघत नाही. मी संपादक आहे पण माझा विभाग वेगळा आहे. आता संपादक म्हणजे आमच्या डोक्यात एडिटोरियल वगैरे हे सगळं लिहिलेलं आहे. पण आता मोठ्या वृत्तांतपत्रात एकापेक्षा अधिक संपादक आणि त्यांचे वेगवेगळे विभाग हे काय आमच्या डोक्यात फारसं शिरत नाही. म्हणजे यावरती थोडं अवगत झालेलं होतं. पण हा बदल हा ठिकठिकाणी बघायला मिळतोय. ही गोष्ट आजची वस्तुस्थिती. इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे कसं बघतो सर? इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल नवीन माध्यम हे बंद करणार. मला खरं तुझ्या लोकांची भयंकर काळजी होती. त्यांनी 2-3 कारणे. तर मी दिल्लीमध्ये असतो त्यावेळेला एक दिल्लीच्या हवाचे थंडीच्या दिवसात प्रचंड थंडी, उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड उन्हाळा. आणि काही घडलेलं असलं समजा मी मुंबईवरून दिल्लीत गेलो, मे महिना आहे आणि माझ्या दाराशी 30-40 कॅमेरामध्ये घेऊन उभे असतात. मला खरं सांगतो, मला वाईट वाटतं. त्या उन्हामध्ये तासनतास दिवसाचे उभे असतात. आज ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तत्सम सगळे त्यांचे सहकारी हे तासनतास हे उजं डोक्यावर घेऊन आम्हाला लोकांच्या मागं फरत असतात. हे चित्र कसं बदलायचं मला माहिती नाही, पण ही अस्वस्थता करणारे चित्र आहे. विशेषतः दक्षिणेतली काही राज्य आहेत तिथंही आणखीन चित्र गंभीर आहे. उदाहरणार्थ तामिळनाडूची एखादी महत्त्वाची बातमी असेल किंवा केरळची बातमी असेल तर या दोन्ही भागातले त्या दोन्ही राज्यातले प्रत्येकांची संख्या इतकी जास्त असते आणि इतके यातना सहन करून ते वृत्त मिळवायच्या प्रयत्नात असतात. त्यांची अवस्था ही काही चांगली नाही.